महाराष्ट्रामध्ये तापमान घटणार, राज्यामध्ये पुन्हा कडाक्याची थंडी परतणार। पुढच्या आठवड्यापासून राज्यामध्ये पुन्हा हुडहुडी वाढण्याची शक्यता। मंचर आणि कळंब परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उत्तर पुण्यामध्ये अवकाळी पाऊस, शेती पिकांचंही नुकसान, तर कळंब परिसरामध्ये रिमझिम पाऊस, बळीराजा पुन्हा संकटात। एसटी प्रवाशांचा यूपीआय पेमेंटला मोठा प्रतिसाद। सुट्ट्या पैशांची कटकट संपली। एसटी महामंडळाची कोट्यवधी रुपयांची डिजिटल उलाढाल। रक्षक प्रतिष्ठानच्या छत्रपती उदयनराजे भोसले गाण्याचा उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शुभारंभ। गाणं सुरू होताच उदयनराजेंनी कॉलर उडवून गॉगल लावून नवीन गाण्यावर केला डान्स। नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधील शिवडे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू। बिबट्याच्या हल्ल्यानंतर तरुण बिबट्यासह पडला विहिरीमध्ये पडल्यानंतर तरुणाचा मृत्यू। ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वाघ दाखल। वन्यजीव विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल। PKCT-1 नावाचा 35 महिने वयाचा वाघ अभयारण्यामध्ये दाखल। कराडमध्ये 4 दिवसांच्या शोधानंतर कृष्णा नदीमध्ये उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह सापडला। नदीमध्ये उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह 4 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी सापडल्याची माहिती। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यामधील एक्सेल फाटा इथं कार डिवायडरवर आदळली आणि त्यामुळे तिनं पेट घेतला। सुदैवानं वाहनामधील सर्व प्रवासी वेळेमध्ये बाहेर पडल्यामुळे जीवितहानी नाही। रत्नागिरीमधील रामआळी इथं ATMच्या सुरक्षा रक्षकाने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीवर दगडानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी। तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती। गोंदिया तालुक्यामधील कौलेवाडा बोरगाव इथं रानगव्याच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर। रानगव्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीमधील चारित्र्याच्या संशयामधून पत्नीची हत्या, महिलेच्या पती आणि सासऱ्याला सुद्धा अटक। उत्तर प्रदेशवरून महिलेला सांगलीमधून आणून केली हत्या। मूळच्या नागपूरकर असलेल्या नीलंबरी जगदाळे यांची पंजाबच्या पोलीस महानिरीक्षकपदी वर्णी। 2008 मध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये रुजू झालेल्या नीलंबरी यांनी निवडलं होतं पंजाब कॅडर। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणेंच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। 22 कोटी 15 लाखांच्या कामाचे भरणेंच्या हस्ते शुभारंभ। भिगवण बस स्थानकाचं देखील लोकार्पण। धुळे शहरामधील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वारावर अवैध कब्जा करण्यात आल्याचा आरोप। गुरुद्वारामधून अश्रुधुराचा वापर झाल्यामुळे जमाव आक्रमक। गुरुद्वारा परिसरामध्ये दगडफेक। सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदेंच्या हत्या प्रकरणामधील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। माजी नगरसेविका शालन शिंदेंचे पती शंकर शिंदेंसह 11 आरोपींना पोलीस कोठडी। पुणे नाशिक महामार्गावरच्या मंचरच्या नंदी चौकामध्ये बर्निंग कारचा थरार। आगीमध्ये BMW कार जळून खाक। सुदैवाने जीवितहानी नाही, आगीचं कारण अस्पष्ट। इंदापूरच्या भरणेवाडीमध्ये दिव्यांग आणि वयोश्री योजनेमधील लाभार्थ्यांना साहित्याचं मोफत वितरण। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 4279 लाभार्थ्यांना वितरण। पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या गडावर देवभेट। पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मानाच्या शिखर काठी वाजत गाजत जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष। भंडारा तालुक्यामधील गराडा इथं विदर्भातील सर्वात मोठी गोशाळा कार्यरत असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि भावनिक उपक्रमाचं आयोजन। नवीन वर्षानिमित्त गोशाळेमधील गायींचं विधिवत पूजन। यवतमाळच्या वणीमध्ये शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनांकडून भव्य महाएल्गार शेतकरी मेळाव्याचं आयोजन। यावेळी बच्चू कडूंकडून
शेतकऱ्यांसाठी विविध गोष्टींची मागणी. यवतमाळमध्ये रानडुकरांमुळे रब्बी पिकं धोक्यामध्ये. तोंडाशी आलेलं पीक नष्ट होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका. अचानक वाढलेली थंडी आणि तापमानामधील चढ उतारामुळे द्राक्षांचं नुकसान. थंडीचा द्राक्षांच्या वाढीवर परिणाम. साताऱ्यामधील धोमच्या नरसिंह हायस्कूलच्या परसबागेमध्ये 25 औषधी वनस्पतींची लागवड. मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांच्या सहकार्यामुळे परसबाग तयार. विद्यार्थ्यांच्या श्रमदानामधून परसबागेची देखभाल तर विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम. बीडच्या केस तालुक्यामध्ये सोशल मीडियामधून ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर अत्याचार. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. गडचिरोलीमधील आलापल्ली येथील 3 वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी तब्बल 3,33,180 रुपयांची देशी आणि विदेशी दारू केली जप्त. 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता जय दुधाणेला पोलिसांकडून अटक. 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये मुंबई विमानतळावरून अटक. जयने बनावट कागदपत्र तयार करून एक गाळा अनेक लोकांना विकल्याचा आरोप. लग्नाच्या 14 वर्षांनंतर जय भानुशाली माहेवीस वेगळे. इंस्टाग्रामवर दिली माहिती. अधिकृत निवेदन शेअर करून निर्णयाची दिली पुष्टी. नुपूर सेननने बॉयफ्रेंड स्टेबिन सोबत साखरपुडा केला. 11 जानेवारीला उदयपूरमध्ये होणार लग्न. नुपूरने सुंदर फोटोंसह साखरपुड्याची केली घोषणा. कृती सेननची भावनिक पोस्ट. सलमान खानचा भाचा अयान अग्निहोत्रीने त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड टीना रिझवानी हिच्यासोबत केला साखरपुडा. अयाननं फोटो शेअर करून केली अधिकृत घोषणा. अरबाज खान, मलायकासह अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा. कल्ट चित्रपट या नायकाचा सिक्वेल काढणार अनिल कपूर. रिलीजच्या 25 वर्षांनंतर निर्मात्याकडून चित्रपटाचे हक्क विकत घेतले. लवकरच काम सुरू करणार. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी अभिनेते नायक चित्रपट सुपरहिट ठरला होता. नव्या वर्षामध्ये सर्वत्र मराठी सिनेजगतातील लोकप्रिय जोडी प्रिया आणि उमेशच्या फिटनेसची चर्चा. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंची सध्या सर्वत्र रंगतीये चर्चा. फोटोंमध्ये दिसते दोघांचंही थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन. क्रांतिज्योती विद्यालयामध्ये माध्यमचे विद्यार्थी बॉक्स ऑफिसच्या परीक्षेमध्ये पास. चित्रपटानं ओलांडला 1 कोटींचा टप्पा. 1 जानेवारीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम रिलीज. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून आगामी T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा. यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासकडे संघाचं नेतृत्व. मात्र भारताऐवजी श्रीलंकेमध्ये खेळण्याची केली मागणी. ॲशेस सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी 45 षटकांचाच खेळ. रूट ब्रुक यांच्यामध्ये नाबाद शतकी भागीदारी. पहिल्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशामुळे केवळ 45 षटकांचा खेळ. WTT यूथ कंटेडर 2026 स्पर्धेमध्ये भारताच्या युवा खेळाडूंची शानदार कामगिरी. 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीमध्ये सिंड्रेला दासने तर मुलांच्या गटामध्ये रूपम सरदारनं विजेतेपदावर कोरलं नाव. भारताने दक्षिण आफ्रिकेला 25 धावांनी हरवलं. हरवंश आणि अमरीशची अर्धशतकं तर सूर्यवंशी यूथ वनडेचा तरुण कर्णधार सर्वात बनला. सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला होता निर्णय.